नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या प्रवासाचा आपला 8वा दिवस, मॅनिफेस्टेशनचा 8वा दिवस आपल्या जीवनात वेळेची घडी, वेळेचे महत्त्व सांगणारा असा खूप छान दिवस आहे. तुम्ही हे करत असताना तुमचा स्वतःवर विश्वास असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण आपला विश्वास दृढ होण्यावर भर दिला आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की आपण आता सक्षम झालो आहोत. आता आपण आपली यशाची एक एक पायरी चढायला सुरुवात केली आहे. मित्रमैत्रिणींनो, आपण या दुनियेत वावरत असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात. आपण काहीतरी अचीव करणार आहोत असे म्हटले तर ते लोक तुमच्यावर हसतात, शंका घेतात. पण तेच लोक काही दिवसांनी आपले कौतुकही करतात. जीवनात पुढे जायचे असेल तर या 5 गोष्टी मात्र लक्षात ठेवा. हवं तर विचार म्हणा. नंबर 1, सगळ्यात अगोदर स्वतःवर विश्वास ठेवणे, वाईट लोकांपासून दूर राहणे. नंबर 3, स्वप्न मोठी ठेवणे. नंबर 4, मेहनत कधी सोडू नका. आणि नंबर 5, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ वाया घालवू नका. वेळ ही कोणासाठीही थांबत नाही. वेळ गेल्यावर परत येत नाही. वेळेचे महत्त्व जाणून घ्या. आपल्याला पाहिजे त्या गोष्टी साध्य करण्यासाठी कधीकधी शांत राहणंही उत्तर असतं, कारण शब्दापेक्षा वेळ जास्त बोलते. मित्रमैत्रिणींनो, आपण काहीतरी वेगळं करत आहोत म्हटल्यावर आपल्या मनात शंकेला वाव देऊ नका. नेहमी मनात सकारात्मकता बाळगा. तुमच्या इच्छेला शंकेची झुळूकही लागू देऊ नका. मी तयार आहे, मी सक्षम आहे, मी पात्र आहे, मी जे इच्छिते ते माझ्याकडे येत आहे आणि त्यानुसार हे युनिवर्स माझ्यासाठी काम करत आहे. मी शंका सोडते, विश्वास निवडते. आज एक असा ठाम निर्णय घ्या. भीती, शंका नाही, फक्त विश्वास. कारण तुम्ही आज जे मनात पेराल तेच तर उद्या तुमच्या आयुष्यात फुलणार आहे. मी माझ्या मनात जे माझं स्वप्न पाहिलं आहे ते मी पूर्ण विश्वासाने, वेळ न दवडता, पर्वतासारखं स्थिर राहून पण वाऱ्यासारखा मुक्त होऊन माझं सगळं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करणार आहे आणि अंतर्मनाच्या विश्वासरूपी शक्तीने स्वतःला नव्याने घडवणार आहे. असं मनात भाव ठेवा, त्यानुसार कृती करा. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, वेळेचे महत्त्व जाणा, वेळेवर सगळ्या गोष्टी करा. आणि हो, ज्या वेळेस माझा हा व्हिडिओ तुम्ही ऐकाल तेव्हा त्याच वेळी, त्याच क्षणी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मॅनिफेस्टेशनच्या 21 दिवसाच्या प्रवासात सहभागी व्हा. कारण थांबलेल्या क्षणातही वेळ पुढे सरकत असते. चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन विचारासह 9व्या दिवशी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.